आदरणीय मंच, उपस्थित रसिक वर्ग, सप्रेमजय, मी या ठिकाणी रसिक हा शब्द वापरला, श्रोता नाही वापरला. तुम्ही ऐकायला आलेत काय? हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला, आयोजकांना नाही. तुम्ही जर ऐकायला आला असाल, सम्राट अशोकांबद्दल जर ऐकायला आला असाल माझं व्याख्यान, तर बंधूजन मला 4 तास लागतात. तेवढी कॅपॅसिटी ऐकण्याची आता तुमची आहे का न आहे? मी शिक्षक आहे. 45 मिनिटापेक्षा जास्त लक्ष विद्यार्थ्याचं शिक्षकाकडे नसते. तो त्याने कोणताही टॉपिक घेऊ. माझ्यासमोर असणारे सर्व विद्यार्थी, त्यांचं वय, त्यांची कॅपॅसिटी, त्यांची क्षमता, त्यांची मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टी मला कळतात. लक्षात घ्या, मी शक्यतोवर कोणाचं आमंत्रण स्वीकारत नाही, कारण मला तेवढा वेळ लागतो. सम्राट अशोक जर मांडायचा असेल, सम्राट अशोकावर जर व्याख्यान करायचं असेल, तर अगोदर सम्राटाबद्दल जी भ्रमिक आणि जे अंधश्रद्धा किंवा गूढ वलय दंतकथा आहे, या दंतकथाचं पहिल्यांदा निराकरण करावं लागते. आणि ते निराकरण करताना 1 तास खर्च होतो. मग त्यांचं प्रशासन मांडायला 1 तास लागतो. शिलालेखांचे अर्थ सांगताना आणखीन 1 तास लागतो. मी शक्यतोवर कोणाचं आमंत्रण स्वीकारत नाही. माझ्या अगोदर कोणी बोलणारा नको असतो, माझ्या नंतरही कोणी बोलणारा नको असतो. सांस्कृतिक कार्यक्रम जर असते तर मी नम्रपणे नकार देतो. पण 3 वर्षापासून सन्माननीय आयोजकामधले अशोकजी मेश्राम हे वारंवार मला फोन करायचे. त्यांच्या विनंतीला शेवटी मग मान चुकून मी या ठिकाणी आलो. चंद्रपूरचं जे व्याख्यान झालं 22 तारखेला, ते लोक 2018 पासून माझ्या मागे होते. परवाच्या दिवशी जाऊन आलो. त्यांनी पण मला 4 तास दिले. व्यवस्थित व्याख्यान झालं, कारण मी त्या पद्धतीने त्यांना मी सांगितलं होतं. पुणे, मुंबई अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये सम्राट अशोक मांडताना अभ्यासकांची खरोखर महाराष्ट्रात कमतरता आहे. ती कमतरता असल्यामुळे, अभ्यासक नवीन निर्माण होत नसल्यामुळे कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाला यावं लागतं. आणि अत्यंत सामान्य असा प्राथमिक शिक्षक म्हणून राहिलेला माणूस आहे. तर बंधूजनो, माझी व्यथा कथा मी तुम्हाला सांगणार नाही. सम्राट अशोक जर मांडायचा असेल तर तुम्हाला सम्राट अशोकांची जयंती ही इतिहासामध्ये कुठं नमूद केलेली आहे ही तुम्हाला अगोदर सांगावं लागेल. बघा, भारताच्या इतिहासामध्ये अनेक दंतकथा आहेत, जातक कथा आहेत, वगैरे वगैरे सगळ्या कथानकानं भरलेल्या आहेत. पण सम्राट अशोकांच्या जयंती संदर्भात प्रत्यक्षात ती जयंती साजरी होत असताना कोणीही पाहिलं नाही, परंतु जयंती साजरी त्यांच्यानंतरही, ते गेल्यानंतरही होत होती असं फाई यांनी लिहून ठेवलं प्रवास वर्णनात. फाई यांनी प्रवास वर्णनात लिहिल्यानंतर ते चायनामध्ये होतं. चायनी भाषा तुम्हाला येत नाही, मला येत नाही, जगाला येत नाही, पण चायना लोकांना माहिती होतं. चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट अशोकाचा जन्मदिवस आहे, पण त्यांनाच माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, एका इंग्रजानं त्याचं भाषांतर, लेक्सियम नावाचा एक रायटर आहे, त्यानं ते लिहिलं, इंग्लिशमध्ये केलं. रेकॉर्ड ऑफ द बुद्धिस्ट किंगडम. तुम्ही जर पुस्तकं आणली असतील, वही जर आणली असतील, मी विसरलो सरांना सांगायला की नोट करून ठेवा. रेकॉर्ड ऑफ द बुद्धिस्ट किंगडम हे फाई यांचं प्रवास वर्णन इंग्रजीमध्ये झालं आणि त्यामुळे संपूर्ण जगाला ती तिथी कळली.
चैत्र शुक्ल अष्टमी. आता चैत्र शुक्ल अष्टमी हे एका तारखेला येणार नाही. 2010 मध्ये चायनानं सम्राट अशोकाची जयंती साजरी करायचं ठरवलं. 2010 त्यावेळेस होती चैत्र शुक्ल अष्टमी, तारीख होती 12. आपले S.N. कृष्णा परराष्ट्र मंत्री होते तेव्हा 2010ला. ते त्या ठिकाणी त्यांना चीफ गेस्ट म्हणून त्यांना नियुक्त केलं. ते आपला सगळं लोक घेऊन त्या ठिकाणी गेले, शिष्टमंडळ घेऊन गेले, काही बौद्ध भिक्षूसोबत घेऊन गेले, काही बौद्ध अभ्यासक घेऊन गेले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती जयंती साजरी होताना चीफ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी सर्व काही पाहिलं. भारतात आले आणि भारतामध्ये सम्राट अशोकाची जयंती आपणही साजरी केली पाहिजे. जर चीन साजरी करते तर आपण भारताने का करू नये असं S.N. कृष्णा आणि त्याच्यासोबतच्या शिष्टमंडळाला वाटलं. आणि त्यानुसार त्यांनी सम्राट अशोकाची जयंती साजरी करणं सुरू केलं 2011ला. 2011ला भारतात जयंती साजरी होत असताना त्यांनी चैत्र शुक्ल अष्टमी हा महत्त्वाचा पार्ट सोडून दिला. 12 एप्रिलला धरून बसले आणि मग 12 एप्रिलला संपूर्ण देशभर जयंती साजरी व्हायला लागली. परंतु चैत्र शुक्ल अष्टमी ही चंद्रयान कालगणना तत्कालीन समाजाची म्हणजे भारताची होती. बुद्ध पौर्णिमा, बुद्धाच्या सगळ्या ज्या आपण सण आणि उत्सव आहेत हे तिथ्यांवर आधारित आहेत. 12 पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. कोण्या पौर्णिमेला काय झालं, त्यामुळे आपल्या बौद्ध कॅलेंडरमध्ये बुद्धाब्दामध्ये चंद्र आणि चंद्राचे कला याच्यावरून जे चंद्रयान कालगणना आहे ती आहे. म्हणून पौर्णिमेला जशी कोण्याही तारखेला येऊ पौर्णिमा, त्या दिवशी आपण वैशाख पौर्णिमेला त्रिगुणी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. म्हणून सम्राट अशोकाची जयंती तिथीनुसार साजरी झाली पाहिजे असा आग्रह आपला असला पाहिजे. चैत्र शुक्ल अष्टमी आज आहे, चैत्र शुक्ल नवमी उद्या आहे. नवमी आणि अष्टमी. काही लोक म्हणत बा यावर्षी एकाच तारखेला दोन्ही येतात. एखाद्या पौर्णिमा कशी जोडावर येते, दोन्ही तारखेला असते, आज थोडी असते, दुसऱ्या दिवशी मोठी असते. अशा पद्धतीचं चैत्र शुक्ल अष्टमी नवमीच्या अगोदरचा दिवस म्हणून आज आपण या ठिकाणी सम्राट अशोकाची जयंती साजरी करतोय. सम्राट अशोक यांचं चित्र जे आज आपण आपल्या समोर इथे लावलेलं आहे. दुसरा अंगरखा घातलेला, फेटा लावलेले सन्माननीय आमचे जे इथे मित्र बसलेले आहेत सहस्त्रबुद्धेजी, त्यांनी जो काही पेहराव केलेला आहे तो दुसऱ्या चित्राचा पार्ट आहे. अत्यंत हुबेहूब झाले, त्या चित्रासारखे हुबेहूब जर झाले मला त्यांना पाहताबरोबर खूप बरे वाटलं. मी त्यांना धन्यवाद देतो की ते नागपूरहून फक्त एवढ्यासाठी आले. बघा, कला आणि इतिहास या विषयाची भाऊसाहेब अशोकरावांना जशी कल्पना आहे, जशी आस्था आहे, तशी त्यांना पण आस्था आहे. मी त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर या ठिकाणी सम्राट अशोक उभे केले. आता बघा, 1980 मध्ये ACC सिमेंट कंपनी यांनी सम्राट अशोकाची प्रतिमा आणि त्यांची असणारी इमेज आपल्या ACC सिमेंट कंपनीच्या जाहिरातीसाठी वापरायचं त्याने ठरवलं. जाहिरात कंपनीनं त्यांच्या आणि त्यांनी जे आर्ट स्कूल इथला जो प्रमुख होते जॉन फर्नांडिस म्हणून एक चित्रकार होते मुख्य. जॉर्ज फर्नांडिस नाही बरं आपले राजकीय, तो जॉन फर्नांडिस होता. तर त्यांना पाचारण केलं आणि सांगितलं आमच्या ACC सिमेंट कंपनीसाठी तुम्ही सम्राट अशोकाचं छानपैकी चित्र काढून द्या. आणि मग त्यानं ACC सिमेंट कंपनीच्या जाहिरातीसाठी सम्राट अशोकाच्या प्रतिमेचा पहिल्यांदा वापर केला भारतात. आता ती चित्र काही सम्राट अशोकाचं नाही, त्याने काल्पनिक माणूस असा समोर ठेवला आणि त्याने ते चित्र हुबेहूब काढायचा प्रयत्न केला. कला या दृष्टिकोनातून ते उत्तम चित्र झालं. इतिहास
या दृष्टिकोनातून तिची चित्र अजिबातच अस्तित्वात नाही. म्हणजे तसे सम्राट अशोक नव्हतेच, कारण त्यावेळी फोटोग्राफी नव्हती, चित्रकला त्या पद्धतीची नव्हती. मग काय होतं तर शिल्पकला होती. शिल्पकलेतून सम्राट अशोकांचे प्रतिभा तुमच्या लेण्यांवर आहे, सॉरी तुमच्या स्तूपांवर आहे. अमरावती स्तूपावर सम्राट अशोकाचं एक शिल्प आहे, त्या ठिकाणी लावलेलं आहे बघा. असा हात दाखवलेला आहे, खाली धम्मचक्र आहे, हत्ती आहे. म्हणजे चक्रवर्ती सम्राटाला जवळ 9 प्रतीकं असतात. हत्ती असतो, घोडा असतो, राजा असतो, राणी असते, त्याचा राजपुत्र असतो, जनता असते, आणि अशा पद्धतीचं त्याला सहकार्य असणारे 9 प्रतीकं त्या ठिकाणी असतात. त्या 9 प्रतीकं म्हणजे सम्राट अशोकाचे प्रतीक आहेत. आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकाचं ते आंध्र प्रदेशातल्या अमरावतीला आहे. त्यानंतर तसंच जगयपेट्टा आंध्र प्रदेशातच आहे, ते मद्रासमध्ये आहे, हे पॅरिसमध्ये आहे. हे दोन्ही शिल्प भारत सरकारनं लक्षात ठेवलेले आहे. आणि भारत सरकारनं काय केलं, 2015 साली त्याच शिल्पावरून सम्राट अशोकाचं पहिलं पोस्टल तिकीट 2015ला काढलं. त्यावेळेचे दूरसंचार मंत्री होते रविशंकर प्रसाद, यांनी पहिल्यांदा सम्राट अशोकाचं ते तैलचित्र प्रकाशित केलं. आजही तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता, 5 रुपयाचं ते चित्र तिकीट आहे, ते तसंच आहे बघा. हा झाला चित्राच्या संदर्भातला असणारा प्रवास. आज आपण सम्राट अशोकाच्या जयंतीनिमित्त त्यांनी निर्माण केलेल्या स्तूपांबद्दल, त्यांनी 84,000 स्तूप निर्माण केले. या स्तूपांपैकी फक्त 2 ते 3 स्तूप आज भारतामध्ये उभ्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये असावेत. फक्त त्यातला एकच चांगला आहे, बाकी सगळे वस्तू संग्रहालयात आहेत. सांचीचा स्तूपच एक तेवढा आहे, बाकीचे सगळे स्तूप जमीनदोस्त झाले, त्याचे दगड कुठंतरी पडलेले आहेत, त्याचे शिल्प जमा केलेले आहे, आणि ते शिल्प विविध वस्तू संग्रहालयात नेऊन ठेवलेले आहेत. 25,000च्या वर शिल्प लंडनमध्ये नेऊन ठेवलेले आहे, कनिंगमनं त्याच काळात बघा. बाकीचे उरलेलं जे स्तूपावरचे जे चित्र आहेत, शिल्प आहेत, हे तुमच्या भरूचच्या स्तूपावरचे. या भरूचच्या स्तूपावर जसाच्या तसा सगळा तोरणासहित तो स्तूप तुमच्या कलकत्त्याला आणून ठेवला. आणि त्या कलकत्त्याच्या वस्तू संग्रहालयातली जी शिल्प आहे त्याच्यासाठी 2 मजली स्पेशल इमारत बांधावी लागली त्या काळात इंग्रजांना. तुम्ही आता जर कधी गेले तर ते स्तूपावरचे शिल्प त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या शिल्पांचा अर्थ, संदर्भ, जातक कथांचे संदर्भ हे तपासत असताना सम्राट अशोकांचं जे चरित्र आहे, हे चरित्र अनेक लोकांनी लिहिलं, पण वस्तुस्थितीला सोडून लिहिलं. आता कसं बघा, काय आहे तुमच्या मनात? तुम्हाला काय माहिती आहे की सम्राट अशोक कुरूप होते, सम्राट अशोक चंड होते, क्रूर होते. हे चित्र तुम्हाला लोकांच्या कथेतून तुम्ही जरूर ऐकलं असेल, मीही लहानपणी ऐकलं होतं. परंतु मी जसा अभ्यास करायला लागलो तसं तसं लक्षात आलं की सम्राट अशोक अत्यंत देखणे होते. कारण त्यांच्या आईचं नाव जर तुम्हाला ऐकलं तर तुम्हाला समजून जाईल. त्यांच्या आईचं नाव होतं धम्मा. काय होतं ना? धम्मा. परंतु तिला शुभदांगी म्हणत, धम्मा शुभदांगी. शुभदांगी म्हणजे काय? अत्यंत गोरीपान असणारी देखणी स्त्री. बिंदुसार सुद्धा अत्यंत देखणे होते. त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त होतं. राजा असतो, सम्राटाचा चिरंजीव तो. त्यांचं सुद्धा बलदंड असा उंच पूर्ण असा
बिंदुसार आणि या दोघांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र हा काळा नव्हता, कुरूप नव्हता, तो सुंदर होता, आमच्या यांच्यासारखाच देखणा, बिलकुल समोरच्यावर प्रभाव पडेल असाच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. निखालस खोटी गोष्ट आहे की ते काळा नव्हते, कुरूप नव्हते. काळा कोण होता, कुरूप कोण होता, चंड कोण होता, तर तो होता दुसरी धम्मसंगीती घेणारा कालाशोक. त्याचं नावच कालाशोक आहे, धम्माशोक नाही, तो कालाशोक आहे. कालाशोक हा काळा होता आणि निकृष्ट दर्जाचा होता, पण तरी त्यानं दुसऱ्या धम्मसंगीतीला अर्थसहाय्य दिलेलं आहे. त्याचं कॅरेक्टर आणि धम्माशोकाचं कॅरेक्टर हे दोन्ही एकत्र करून टाकलं आणि तो काळा होता आणि तो कुरूप होता वगैरे वगैरे या सगळ्या बाबी आपल्या पुढे दंतकथेच्या रूपाने मांडण्यात आल्या. दुसरा आणखीन प्रवाद आहे की तो क्रूर होता. त्यानं 99 भाऊ मारले आपले. मुळात बिंदुसाराला 99 पुत्रच नव्हते. कुठून आणली ती कथा आणि कुठं चिकटवली पता नाही. शिलालेखांच्या आणि तत्कालीन इतिहासकारांनी, तत्कालीन बरं का, म्हणजे 12व्या-13व्या शतकाच्याही अगोदर ज्या ज्या लोकांनी इतिहास लिहून ठेवला त्या त्या लोकांची पुस्तकं आज तुमच्याजवळ उपलब्ध नाही. म्हणून हा गोंधळ आहे. त्याला फक्त 16 भाऊ होते. त्यातला एकही भाऊ सम्राट अशोकानं कधीही ठार मारलेला नाही. मग तुम्ही म्हणाल हे कसं झालं? ते असं झालं, फक्त सुसीमच लढाईत मारल्या गेला आणि तो स्वतःच्या चुकीनं मरण पावला. त्याच्या पाठीमागची जी कारणमीमांसा आहे ती जर तुम्हाला सांगितली तर तुमच्या लक्षात येईल की सम्राट अशोक हे उज्जैनचे प्रांत प्रमुख करायचे ठरलं आणि सुशीम हा मोठा भाऊ याला तक्षशिलेला पाठवलं प्रांत प्रमुख. दोन बाजूने दोन दिशाने गेले, कारण राजपुत्राला प्रांताधिकारी करायचं असते. तर या ठिकाणी दोघजण गेल्यानंतर पियदस्सी राजकुमार अशोक अजून ते सम्राटही झाले नाही, ते प्रांताधिकाऱ्याचं पद सांभाळायला चालले, अजून प्रांताधिकारी झाले नाही, पण तरी पियदस्सी राजकुमार अशोक हे उज्जैनीला जाताना विदिशाला गेले, फिरत 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 आपल्या लवाजम्यासह. आणि तिथं एका व्यापाराची सुंदर मुलगी होती. ती सुंदर मुलगी त्यांच्याकडे पाहताबरोबर त्यांच्या प्रेमात पडली, विदिशा देवी. आता बघा, एखादी सुंदर मुलगी एखाद्या पुरुषाच्या जर प्रेमात पडत असेल, कुरूप माणसाच्या प्रेमात ती अजिबात पडत नाही. स्त्रियांची एक पाहता बरोबर प्रेमात पडण्याची जी वृत्ती आहे ते जे प्रभावशाली असेल व्यक्तिमत्व, अशा प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या प्रेमात ती जरूर पडते, नैसर्गिक आहे. ती त्याच्या प्रेमात पडली. सम्राट आपला पियदस्सी राजकुमार सुद्धा तिच्या प्रेमात पडतोय. आणि मग ते दोघं जण काही दिवस त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याकडे ते काही दिवस मुक्काम करतात आणि फिरायला 15 दिवसाचा एकांत म्हणून ते फिरायला जातात. त्यावेळच्या डेटवर, आजच्या डेटवर कुठे गेले? पांगुरार या नावाच्या ठिकाणी. तिथंच आहे विदिशेच्या जवळपास ते ठिकाण आहे, ज्याला आपण सारू मारूच्या टेकड्या म्हणतो. तिथं बौद्ध भिक्षूंचं प्रशिक्षण केंद्र चालत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर हे दोघेही वाग्दत्त वधूसह त्या ठिकाणी यांचा लवाजमा जातो आणि त्या ठिकाणी ते 15 दिवस बौद्ध भिक्षूंचे प्रवचन ऐकतात. अजूनही तो प्रांताधिकारी झाला नाही, तो सम्राटही झाला नाही आणि तो बौद्ध भिक्षूंच्या संपर्कात 15 दिवस हे दोघे जण तिथं प्रवचन ऐकत ऐकत धम्म प्रशिक्षण घेत आहेत.
अशा प्रकारचा शिलालेख त्या ठिकाणी कोरून ठेवलेला आहे. आता शिलालेखाचं काय झालं भानगड की तुम्हाला पाली भाषा येत नाही आणि ती ब्राह्मी लिपी वाचता येत नाही, आणि ज्या इतिहासकारानं जे लिहून ठेवलंय ह्या दंतकथा त्यालाही विचारलं ते येत नव्हतं, तर मग सम्राटाबद्दल काही म्हणतात. सम्राटांचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर सम्राट अशोकांचे शिलालेख वाचणं खूप गरजेचं आहे. आणि ते न वाचल्यामुळे चुकीचा सम्राट आजपर्यंत उभा झाला. काय करणार? प्रत्येकानं त्याचं ऐकलं, यानं त्याचं ऐकलं, त्यानं त्याच्या पलीकडच्यानं ऐकलं, असं करत सांगो वांगी आणि पुराणातली वांगी असं काहीतरी म्हण आहे म्हणतात. तर तशा पद्धतीचं झालं. सम्राट अशोक क्रूर होते. आणि काय सम्राट अशोक नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि त्यांच्या आईचं नाव धम्म आहे. त्यांचा भाऊ 7 वर्षाचा होता आणि हे 9 वर्षाचे होते. त्यावेळी त्यांचा लहान भाऊ 30,000 बौद्ध भिक्षू होता, बौद्ध भिक्षू झाला. तर मग त्यांच्या घराण्यावर श्रमण परंपरेचा परिणाम नव्हता असं कसं म्हणू शकता तुम्ही? म्हणूच शकत नाही. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत. कारण मला माहिती आहे 7व्या वर्षी जर बौद्ध भिक्षू होतो तर त्याला बौद्ध धर्माचं सगळं काही माहिती होतं. तरुणपणातच त्यांनी अनेक वेळा बौद्ध भिक्षूंच्या प्रवचनातून बौद्ध धर्म समजून घेतलेला आहे. आता राहिला प्रश्न प्रांताधिकारी झाल्यानंतरचा. प्रांताधिकारी झाल्यानंतर तिकडे तक्षशिलेला यांचं लग्न झालं इकडे. या लग्नाच्या वेळेस त्यांनी त्या विदेशानं एक अट टाकली होती, मी तुमच्याशी लग्न जरूर करेन, परंतु तक्षशिलेला मी तुमच्यासोबत येणार नाही, मला इथंच राहायचं. ती त्याच ठिकाणी राहिली. तिला 2 पुत्र झाले, संघमित्राही झाले, महेंद्रही झाले, आणि तेही त्याच ठिकाणी राहिले. इकडे तक्षशिलेला हा जो सुशीम गेला होता हा प्रचंड चंड होता, रागीट होता. याला प्रशासनातलं काहीच देणं घेणं नव्हतं. ऐश आरामात तो राहत होता. त्याचं भोग विलास आणि ऐश आराम याच्यातच त्याचं जीवन जात होतं. त्यामुळे जनतेने उठाव केला. काही केला तो उठाव शांतच झाला नाही. इकडे राजाला चिंता लागली की हा भाग आपल्यातून जातो की काय, कारण तो जो प्रांत होता तो बिंदुसाराच्या बापाला आंगणात मिळालेला होता. आंगण दिलं कोण? सेल्युकस निकेटरनं. का? कारण त्यानं भारतावर स्वारी करायचा प्रयत्न केला होता सेल्युकस निकेटरनं. आणि चंद्रगुप्तानं त्याचा चांगला समाचार केला, त्याला हरवलं. अफगाणिस्तानापर्यंत गेला, तिथेही हरवलं. त्याच्या पुढे गेला, त्याच्याही पुढे हरवलं. आणि त्याला सांगितलं की तू असा हारत जा, मी मेसिडोनियापर्यंत तुझा पाठलाग करणार आहोत. शेवटी दाती तृण धरलं आणि तो शरण आला. म्हणे बाबा रे, आता मी तुझ्याशी लढाई करत नाही, आता माझा पाठलाग करू नको, ही माझी मुलगी घे. त्याच्या मुलीसोबत लग्न केलं. पहिला हे आंतरराष्ट्रीय विवाह पहिला हेलेना सोबतचा. आणि हेलेना पासून त्याला जो पुत्र झाला तो आहे जस्टिन. फार मोठा विद्वान होता. तो राजकारणात राहिला नाही कारण त्याचा संबंधच नाही जस्टिन. तर तो भाग आपल्या हातून जातो की काय? आणखीन सगळ्या बाबी याला वाटल्या बिंदुसाराला, आणि त्यानं तातडीची बैठक घेतली. राधागुप्त हे त्यांचे मुख्य पंतप्रधान अमात्य, त्यांच्यासोबत बैठक घेतली. सगळे मंत्री बोलावले, सगळे अधिकारी बोलावले आणि सांगितलं आता काय करायचं. त्या सगळ्यांनी विक्षून सांगितलं की तुम्ही जाऊ नका, तुमचं आता म्हातारपणाचं वय झालं आणि तुमचा अंतकाळ जवळजवळ येत आलेला आहे, तुम्ही आता खूप वृद्ध झालेला, तुम्ही काम करा, या अशोकाला, प्रियदर्शी अशोकाला तिकडे पाठवा, तो बंड शांत करेल. त्याला इकडे बोलवा, याला तिकडे पाठवा. त्यांची अदलाबदली झाली. आणि गेल्या सम्राट अशोकांनी संपूर्ण जे बंडखोर होते या बंडखोरांना एकत्र करून प्रेमानं समजावून सांगितलं.
प्रेमानं समजून सांगून ते बंड शांत केलं. 2 महिन्याच्या आत ते संपूर्ण बंड शांत करणारा सम्राट अशोक हा चंड होता. याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे? अरे तो प्रेमळ होता, त्यानं प्रेमानं सगळ्या लोकांना जिंकलं, हे सिद्ध होते. कुठून सांगता तुम्ही चंड होता? चंड असता त्यानं तलवार घेतली असती, मुख्य आपलं सैन्य बोलावलं असतं आणि सगळ्यांचं शिरकाण करून टाकलं असतं. तसं नाही केलं, प्रेमानं जग जिंकलं त्यानं. मग तुम्ही म्हणा कलिंगचं युद्ध हे का प्रेमानं झालं नाही? त्याची कारण असा मी सांगतोच. प्रेमानं ते बंड शांत झालं. तेवढ्या अवधीमध्ये प्रचंड आजारी असल्यामुळे बिंदुसारांचा मृत्यू झाला. बिंदुसाराचा मृत्यू झाल्याबरोबर सिंहासन तसं ठेवू नका, हा सुसीम जर आला तर हा पहिला मुलगा असल्यामुळे हा राज्यावर बसेल, हा लायकीचा नाही. मंत्रिमंडळाचा निर्णय. याला असंच ठेवा. सम्राट आपला अशोक पियदस्य अशोकला इकडे बोलवा. पियदस्य अशोकला बोलावण्यात आलं, पाचारण करण्यात आलं आणि त्याला सिंहासनावर बसवलं. सम्राट म्हणून त्यांना सिंहासनावर बसवलं. परंतु सम्राट अशोक यांनी राज्याभिषेक 4 वर्षानं झाला. का झाला? कारण ही गोष्ट सुसीमला आवडलीच नाही. मी मोठा मुलगा, मग त्यानं बंडाचं निशाण फडकवलं आणि तो कलिंगच्या राजाकडे, खारवेलच्या राजाकडे गेला आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून यांच्यावर लढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तक्षशिलेचे सगळे खंदक, त्याच्यावर जे पूल होते ते सगळे पूल त्यांनी उचलून घेतले आणि खंदक भरून ठेवला अग्नीने. जेव्हा तो लढाई करायला आला, त्या खंदकावरून उड्या मारण्याचा प्रयत्न झाला. हा घोड्यासहित त्या खंदकात पडला सुशील आणि त्या खंदकात पडून मरण पावला. याच्या पलीकडे सम्राट अशोकानं कोणत्याही भावाला, त्यालाही तीर मारला नाही, बाणही मारला नाही, त्याला तलवारही मारली नाही, खंजीरही वापरला नाही, काहीही केलं नाही. तो स्वतःहून त्या खंदकात पडला. उडी त्याची पलीकडे जायच्या अगोदर आतच पडली. आणि तो जो उठाव आहे त्याचा, सुसीमचा, हा 4 वर्ष चालला. त्याचे मित्रराजाने चालू ठेवला. त्याच्यातला कलिंगचा खारवेल राजा हा प्रमुख होता. सत्तेवर आल्यानंतर सुद्धा त्याने, म्हणजे कोणी, कलिंगच्या राजानं आपलं शत्रुत्व कायम ठेवलं आणि त्याने मौर्य प्रशासनाला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. कोणता त्रास? त्या काळी मौर्यांचा व्यापार तिकडूनच होता. संपूर्ण जगासोबत मौर्यांचा साम्राज्याचा व्यापार होता. मौर्यांचा व्यापार आणि अर्थव्यवस्था या विषयावर अमर्त्य सेन या जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञानं आपला प्रबंध लिहिला. त्याच्यावर त्यांची PhD आहे. हा सगळा व्यापार ज्या इकडच्या किनारपट्टीहून चालायचा, त्या सगळ्या व्यापाऱ्यांची जहाज चाच्यांच्या मार्फत, समुद्री चाची असतात, समुद्री दरडखोर असतात, ही संकल्पना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर या चाच्यांच्या मार्फत मौर्यांची सगळी जहाजं लुटण्याचा त्यांनी सपाटा लावला. मौर्यांनी कैक वेळा त्यांना विनंती केली की ते असं करू नका, आमच्या व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका. व्यापाऱ्यांना त्रास देणं, व्यापाऱ्याचा माल लुटणं, याच्यात एक वेळ नुकसान नाही व्हायचं, 2दा नुकसान व्हायचं. कसं? व्यापाऱ्याचा माल बुडला की तो व्यापारी मौर्याकडे यायचा, आम्ही तुम्हाला टॅक्स देतो, आमचा हा व्यापार बुडवला, आमचा व्यापारचा माल भरून द्या. मौर्य सम्राट ते त्यांचा माल पण भरून द्यायचे. आजही शेतकऱ्याचं नुकसान झालं तर शेतकरी कोणाकडे जातात रडत? शासनाकडे. शासन नुकसान भरपाई देतेच. म्हणजे 2दा नुकसान होते. एक तर उत्पन्नही बुडते आणि जवळचा पैसाही खर्च होतो. असं काही वर्ष चाललं आणि म्हणून न समजून सांगितल्यावर जर त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी युद्धाचा पर्याय खुला होतो. आणि अशा युद्धामध्ये अनेक लोक मरण पावले. 1 लाख लोक मेले, काहींच्या कर्तरी झाल्या, रक्तामासाचा चिखल झाला. ते पाहून त्यांचं मन खरोखर पश्चाताप झाला की आपण असं करायला नको होतं. आणि तिथपासून 9 दिवस चाललेल्या युद्धापासून मग त्यांनी त्या दिवसापासून
ज्या दिवशी विजय झाला त्या दिवशी तलवार मान्य केली. बघा, एखाद्या राजानं एखादा प्रदेश जिंकल्यानंतर तो दुसऱ्या प्रदेशावर हल्ला करू शकतो. विस्तारवादी धोरण जर असतं तर, त्यांचं विस्तारवादी धोरण नव्हतं. युद्धाला त्यांनी कायम पूर्ण विराम दिला. म्हणून अशोका विजयादशमी प्रेमानं आता जग जिंकेल. कशाला जग जिंकेल? प्रेमानं. इसवी सन पूर्व 260 नंतर सम्राट अशोकानं कधीही तलवार हाती घेतली नाही. तो अशोका विजयादशमी. युद्ध नको, युद्ध नको, आता शांती हवी. आणि शांतीनं प्रेमानं जग जिंकणारा जो बोधिसत्व आहे तोच मैत्रेय बोधिसत्व आहे असं माझं मत आहे. इथं मैत्रेय बोधिसत्वाच्या अनेक शिल्पाकृती अशोक सरांनी या ठिकाणी कलेक्ट केलेल्या आहेत. मैत्रेय बोधिसत्व ही संकल्पना म्हणजे संपूर्ण जगाला मैत्रीनं जिंकणं आणि त्यांच्याकडं दया, करुणा, माया, ममता हे आपल्या प्रशासनातल्या सगळ्या बाबी त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवणं, हे सगळं काम सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 260 नंतर सुरू केलं. आता धम्म हा शब्द सम्राट अशोकानं आपल्या शिलालेखात जागोजाग वापरला. प्रत्येक शिलालेखात धम्म हा शब्द वापरलेला आहे. मग धम्माचा अर्थ काय? त्यावेळची जनता, मौर्यकालीन जनता, ती कोणीही असो, 91% लोक बौद्ध होते. आता तुम्ही म्हणाल 91% बौद्ध होते. यस. मग बौद्ध या शब्दाचा अर्थ तुम्ही आज जो समजता तो सम्राट अशोक अजिबात समजत नाही. धम्म या शब्दाचा अर्थ सम्राट अशोकाला माहिती होता, जो त्यांच्या काळानंतर आजच्या काळात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजला. आता सांगतो तुम्हाला उदाहरण. धम्म हा शब्द प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकानं वापरला. मग सम्राट अशोकानं एकच भाषा सगळीकडे वापरली, ज्याला पाली प्राकृत म्हणतात. पाली प्राकृतच वापरलं, सगळीकडे एकच भाषा वापरली. परंतु लिप्या 4 वापरल्या. किती वापरल्या लिप्या? 4. एक मौर्यकालीन लिपी वापरली, ज्याला तुम्ही आज ब्राह्मी म्हणता. दुसरी खारोष्टी लिपी वापरली. तिसरी आर्यवायिक लिपी वापरली. आणि चौथी ग्रीक लिपी वापरली. कोणती? ग्रीक. या ग्रीक लिपीत वापरताना धम्म या शब्दांचं भाषांतर त्या काळात सम्राट अशोकाने केलं. म्हणजे त्यांच्या लेखकांनी केलं किंवा त्यांचे जे मंडळी होती, विद्वान मंडळी होती, त्यांनी, कारण द्विभाषक हे सगळेच होते. आणि ग्रीकांचं आणि आपलं स्नेह संबंध झाल्यासारखं झालं होतं, कारण त्यांची मुलगी आपण केलेली आदान प्रदान, सांस्कृतिक आदान प्रदान सर्वत्र झालेलं होतं. त्यामुळे तिथं धम्म हा शब्द वापरताना, आता धम्म या शब्दाचा आजचा अर्थ आपण आपल्या भाषेत आपण धर्म असा करतो. धम्म याचं भाषांतर करताना मराठीत आपण धर्म करतो, संस्कृतमध्ये धर्म करतो. तसं ग्रीकमध्ये करताना त्यांनी तिथला जो शब्द होता धर्मासाठी ग्रीकांचा, लिहून घ्या. ग्रीकांचा भाषेत धर्माला थिस्क्रिया म्हणतात. काय म्हणतात? थिस्क्रिया. थिस्क्रिया म्हणजे काय? ईश्वर निर्मित आचार संहिता. म्हणजे ईश्वरानं सांगितलं तशा पद्धतीची आचारसंहिता जे पाळतात त्याला थिस्क्रिया म्हणतात. म्हणजे थिस्क्रियामध्ये धर्मामध्ये ईश्वराचं स्थान असणं गरजेचं आहे. मग सम्राट अशोकानं थिस्क्रिया शब्द वापरायला पाहिजे होता, तो वापरलेला नाही. मग काय वापरला? त्यांनी तिथलाच भाषेतला ग्रीक लिपीतला शब्द वापरला, युसेबेहिया. काय शब्द वापरला? युसेबेहिया.
युसेबेहिया या शब्दाचा अर्थ होतो नैसर्गिक सदाचार, नैसर्गिक कुशल कर्म, सज्जनपणा, नैतिक नीतिमत्ता, परोपकार, दया, उपकार, करुणा, सेवा म्हणजे रुग्णांची सेवा, अशा अर्थानं युसेबेहिया हा शब्द वापरला. आणि बंधुजन, तुमच्या आनंदासाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ समजून सांगताना धम्म म्हणजे काय हे 3 फॅक्टर मध्ये समजावून सांगितलं आहे. धम्म, सद्धम्म, अधम्म. त्याच्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात, धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे सदाचार, धम्म म्हणजे सज्जनता. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय, अभ्यासक असे म्हणतोय की त्या काळातली जनता 91% बौद्ध होती. बौद्ध होती म्हणजे बुद्धाची पूजा करणारी नव्हती, सज्जन होती, सदाचारी होती, सत्यानं वागणारी होती. या अर्थानं धम्म या शब्दाकडे पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, सम्राट अशोकाचे शिलालेख किती महत्वाचे. त्याच्यातला एक शब्दांचा अर्थ तुम्ही संस्कृत मधून जाऊन जर शिकले, संस्कृत मधून पाहण्याचा जर प्रयत्न केला तर तुमचे सगळे प्रयत्न पालत्या घड्यावर पाणी पडणार आहे. इकडचं तिकडे नाही, तिकडचं इकडे आहे. लक्षात घ्या, सम्राट अशोकाचे शिलालेख वाचताना, समजून घेताना ती लिपी समजून घेणं आवश्यक आहे. ती लिपी ज्याला कोणी ब्राह्मी म्हणते, कोणी त्याला धम्मलिपी म्हणते, कोणी काही काही वेगवेगळ्या नावाने त्यांना संबोधल्या जाते. मी म्हणतो तत्कालीन लिपी हा शब्द वापरतो. मौर्याने वापरली असेल तर मौर्य काळातली, सातवाहनाने वापरली असेल तर सातवाहनकालीन, गुप्ताने वापरली असेल तर गुप्तकालीन, हर्षवर्धनाने वापरली असेल तर हर्षवर्धनकालीन. मौर्याच्या अगोदर आणखीन एक शिलालेख सापडला त्याच लिपीत, म्हणजे सम्राट अशोकाच्याही अगोदर त्याच्या आजोबानं एक शिलालेख लिहिला. तो शिलालेख आपल्याला मिळाला. तो तांब्याच्या पत्रावर आहे, तो ताम्रपट आहे. त्याच्यावर काय लिहिलं की 12 वर्ष वैशाली, श्रावस्ती या भागात प्रचंड दुष्काळ पडला. 12 वर्ष पाऊसच आला नाही. आपल्याकडे धान्याची कोठारं भरलेली आहे. या धान्याच्या कोठारातलं धान्य काढून त्या लोकांना उपयोगी आणा, असा आदेश त्या ताम्रपटावर चंद्रगुप्त मौर्याचा मिळाला. म्हणजे मौर्याच्या अगोदरही, म्हणजे सम्राट अशोकाच्या शिलालेखाच्या अगोदर लिपी आपल्याकडे होती. त्याही अगोदर सिंधू काळामध्ये जर गेलो आपण, इसवी सन पूर्व 5000-6000 वर्षाच्या पाठीमागे जर गेलं तर तिथं सुद्धा आपल्याला काही सील सापडल्या, काही मोहरे सापडल्या, आनंद खूप खूप सापडल्या. याच्यावर जे लिपी आहे त्याला आपण सिंधू लिपी हे नाव दिलं, कारण सिंधूच्या काठावरच्या नगरामध्ये सापडले म्हणून सिंधू लिपी. त्यांनी काय म्हटलं नाही आम्हाला सिंधू लिपी म्हणा. त्या सिंधू लिपीतली काही मुळाक्षर मौर्यकालीन लिपीत आहे, मौर्यकालीन लिपीत आहे. याचा अर्थ काय होतो की आपल्याकडे 5500 वर्षापासून लिपी आहे. त्या त्या मुळाक्षरांची उत्क्रांती हा भाग आपण कधी अभ्यासलाच नाही. मुळाक्षरांची उत्क्रांती हा नवीन शब्द प्रयोग आज तुमच्या पुढे मी मांडतोय, तुम्हाला समजेल. मानवाची उत्पत्ती आणि मानवाची उत्क्रांती हा भाग तुम्ही शिकले असाल. प्रत्येक जण शाळेमध्ये मानवाची उत्क्रांती हा भाग झाला. विज्ञानामध्ये सूक्ष्म जीवाणूपासून
एक पेशीय प्राणी कसा तयार झाला, एक पेशीय प्राणीपासून सस्तन प्राणी कशी तयार झाले, सस्तन प्राण्यापासून मानवाची निर्मिती कशी होत गेली, याचा संपूर्ण भाग तुम्हाला जीवशास्त्र शिकवू शकतो. तो भाग आपला झालेला आहे. समजाल कधी? तसा लिपीचं तसंच आहे. लिपी हळूहळू उत्क्रांत झाली आणि सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारा जेम्स प्रिन्सेप हा 1831 मध्ये भारतात आला आणि तो या विभागातच काम करतो, पुरातत्व विभागातच. आणि त्यानं हे सगळे शिलालेख जे पाहिले हे वाचण्याचा प्रयत्न केला. नाही वाचता आले, अनेक लोकांना वाचायला सांगितलं, कोणालाही वाचता आलं नाही. आणि या जेम्स प्रिन्सेपनं हळूहळू अभ्यास करायला सुरुवात केला. प्रचंड खाणं पिणं सोडून तो अभ्यासातच लागला. 6 वर्ष अथक प्रयत्न केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण मुळाक्षराची उत्क्रांती हा भाग समजून घेतला पाहिजे. मौर्याच्या नंतरच्या प्रत्येक राजानं जे दानपत्र लिहिले, शिलालेख लिहिले, जे नाणे काढले, ताम्रपट दिले, रजतपट दिले, सुवर्णपट लिहिले, याच्यातले सगळे मुळाक्षर त्यानं एकत्र केले. आणि मग हळूहळू त्याच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की आजची जी देवनागरी लिपी आहे, आज तुम्ही देवनागरी लिपी वापरता की नाही, ही देवनागरी लिपी मौर्यकालीन पासून उत्क्रांत झालेली लिपी आहे. आणि मौर्यकालीन उत्क्रांत लिपी ही सिंधू कालापासून उत्क्रांत झालेली आहे. बघा, सम्राट अशोकाचे शिलालेख जर नसते तर शब्दांची उत्क्रांती हा भागच कधी समजलाच नसता. आणि त्या माणसानं, जेम्स प्रिन्सेपनं, मग तुमचे शिलालेख धडा 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 वाचून दाखवले. त्याच्यामुळे समजलं की सम्राट अशोक होऊन गेले. त्याच्यामुळे समजलं की बुद्ध या ठिकाणी होऊन गेले. बुद्धाचं ऐतिहासिकत्व सम्राट अशोकानं लिहून ठेवलेलं, या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला आणि या ठिकाणचे 8ही कर मी माफ करतो. किती कर? 8. त्यावेळी 8 कर होते. लुंबिनीला त्याने ते लिहून ठेवलं. कधी वाचणार शिलालेख? कधी समजून घेणार त्याची भाषा? कधी समजून घेणार त्यांचे शब्द आणि त्याचे संदर्भ? बघा, शब्दांची उत्क्रांती हा भाग अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे तुमचा. बघा, त्यांनी ज्या भाषेत लिहिले, ज्या लिपीत लिहिलं, ती लिपी इतकी महत्वाची आहे. आज देवनागरी ही प्रत्येक भाषा तीच लिपी वापरते. हिंदी कोणती लिपी वापरते सांगा? देवनागरी. पाली कोणती लिपी वापरते? बोला ना. देवनागरी. संस्कृत कोणती लिपी वापरते? अरे मग काय आहे? अरे हे एकाच पारचे भाग आहेत. भाषा ही कोणाचीही नाही, भाषा ही सर्वांची आहे. लिपी ही कोणा एकट्याची नाही, लिपी ही सर्वांची आहे. कोणी एक व्यक्ती तिचा मालक नाही आहे. ही उत्क्रांत झालेली बाब आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा पिलर, महत्वाचा स्तंभ सम्राट अशोक आहे. केवढं मोठं योगदान आहे. आणि मी फक्त लिपीवरच बोलतोय, प्रशासनावर अजून ब्रय काढला नाही. ज्या इंडियन पिनल कोडनं आपल्या देशाचं कोर्टाचं काम चालते, तुमच्या संविधानावर अजिबात चालत नाही. संविधानामध्ये वो बात नहीं है. संविधान अलग है और इंडियन पिनल कोड अलग है. ज्या ठिकाणी जर वकील असतील त्यांना माहिती आहे. ग्राम पातळीपासून तर सर्वोच्च कोर्टापर्यंत सगळी यंत्रणा सम्राट अशोकानं जशी ठेवली तशीच आजही आहे. गावच्या पंचमंडळ म्हणत, त्यांना गावचं जे न्यायदान करणारं मंडळ असेल त्याला पंचमंडळ म्हणत. पंचमंडळ ते सुप्रीम कोर्ट,
आज ही व्यवस्था जशीच्या तशी चालू आहे. प्रशासक बदलले, प्रशासन नाही बदललं. त्याच्यापेक्षा सुपर प्रशासन कोणालाच तयार करता आलं नाही. बघा, महसूल खातं ग्राम पातळीपासून कसा महसूल गोळा करायचा त्याला ग्रामणी म्हणायचे. त्याच्यावरचा गोप असायचा, त्याच्यानंतर स्थानिक असायचा, समाहर्ता असायचा. म्हणजे गावचा तलाठी, ग्रामसेवक, मामलेदार, तहसीलदार, कलेक्टर, राज्यपाल आणि राजा, ही यंत्रणा, महसूल गोळा करण्याची यंत्रणा आजही मौर्यांची जशीच्या तशी आहे. बदलू शकते का कोणी? बदलण्याची क्षमता आहे का तुमची? याच्यापेक्षा सुपर असं प्रशासन तुम्हाला करता येईल काय? निर्माण करायची, नवनिर्माण करायचं काय हमही करता येईल का? करून बघा. मग आम्ही म्हणू की तुम्ही सम्राट अशोकापेक्षा उत्तम प्रशासक आहात किंवा त्याच्या बरोबरीच्या. नाही, करताच येत. सम्राट अशोकाची जयंती साजरी करत असताना सम्राट अशोकांचे जे विचार होते, प्रशासनाबद्दलचे जे विचार होते, आपसामध्ये वागण्याचे जे विचार होते, ते कायम ठेवा. सम्राट अशोक शिलालेखात म्हणतो, काय म्हणतो? एका धर्मानं दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे. एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्मावर टीका अजिबात करता कामा नये. ज्या लोकांचा ज्या प्रतीकावर श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेवर तुम्ही कधीही हल्ला करायचा नाही, त्याच्यावर टीका करायची नाही. जर तुम्ही टीका केली तर तुमची मैत्री त्या व्यक्तीबरोबर होत नाही, त्या समाजाबरोबर तुमची मैत्री होत नाही. जग जर जिंकायचं असेल, जगात जर धर्माचा प्रचार करायचा असेल, तुमच्या धम्माचा म्हणजे सदाचाराचा, लक्षात घ्या, सदाचाराचा जर तुम्हाला प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर दुसऱ्या धर्मावर टीका अजिबात करायची नाही, असं सम्राट अशोक लिहितो, शिलालेखात लिहितो. आणि त्या ठिकाणी धर्म हा शब्द तो अजिबात वापरत नाही. तुम्ही म्हणाल काय वापरला असेल त्याने शब्द, मग धम्म वापरला का? धम्मही नाही वापरला. आता केवढी भानगड आहे. काय लिहिलं त्यांनी? पासंडेसु हा शब्द वापरला. काय शब्द वापरला? पासंडेसु. पासंडेसु म्हणजे संप्रदाय. एका संप्रदायानं दुसऱ्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे. म्हणून सम्राट अशोक आपल्या शिलालेखात म्हणतात समन बमन. ब्राह्मण हा शब्द नाही तिथं. समन आणि बमन. समन म्हणजे श्रवण परंपरा, बमन म्हणजे विद्वानांची परंपरा, तपश्चर्या करणाऱ्याची परंपरा, मुनींची परंपरा. या लोकांना दान द्या, या लोकांचा आदर सत्कार करा. तो जर बमन लोकांचाही सन्मान करा, सत्कार करा, त्यांनाही दान द्या, कारण त्यांना उपजीविका करण्यासाठी तुमच्या दानावर अवलंबून राहावं लागते. हे सम्राट अशोक जाणत होते. म्हणून सर्वांचा त्यांनी एक शब्द वापरला, बहुजन हिताय. बहुजन हिताय हा शब्द नाही वापरला, सब लोक हिताय. काय शब्द वापरला त्यांनी? सब लोक हिताय. सर्व लोकांच्या हितासाठी मी हे साम्राज्य चालवतोय, माझं प्रशासन राबवतोय, आणि त्यासाठी मी कुठेही असो, काही करत असो. त्यांनी घंटा बांधली, ढण ढण वाजवा आणि न्याय मिळवा. न्याय मिळवताना सुद्धा त्यांनी एक शिलालेखातच लिहून ठेवलं, गुन्हा ज्या व्यक्तीनं केला त्या व्यक्तीला गुन्ह्यानुसार शासन झालं पाहिजे, त्याची सामाजिक प्रतिष्ठा अजिबात बघायची नाही.
गुन्ह्यानुसार सर्वांना समान शिक्षा त्यानं सुरू केली, त्याच्या शिलालेखानुसार. मग सांगितलं तुम्हाला पाषंडे संप्रदाय, त्याच्या एक एक शब्दांचे अर्थ आणि संदर्भ प्रचंड महत्वाचे आहे. त्यांच्या शिलालेखात यज्ञ हा शब्दच कुठं आला नाही. आणि तुम्ही म्हणता बुद्धानं यज्ञाला विरोध केला, सम्राट अशोकानं यज्ञाला विरोध केला. अरे ज्ञ त्या काळात जन्मालाच आला नाही. ज्ञ क्ष याच्या ऐवजी कोणते शब्द आहेत? य ख. मग कसं करावं? तर सम्राट अशोकानं आपल्या शिलालेखात लिहिलं समज्जा. समज्जा या शब्द, समज्जामध्ये पशुहिंसा होते. समज्जा म्हणजे लोक उत्सव, लोकांचे उत्सव, या उत्सवामध्ये पशुहिंसा होत होती. ती कायद्याने मी बंद करतो. समज्जा हा शब्द वापरला. या समज्जा शब्दाचा अर्थ यज्ञ कसा झाला त्यांचं त्यांना ठाऊक बिचाऱ्यांना, कारण त्यांना ती भाषा येत होती का? तर नाही. लिपी येत होती का? अजिबात नाही. मग कसा काढला? काढला मनानं. बघा, मी भगवान बुद्धाच्या काळातलं एक उदाहरण देतो. प्रसेनजित राजानं उत्सव करायचं ठरवलं. 500 गाई, 500 बोकड, 500 कोंबडे, 500 मेंढे असे जमा केले. हे जसं बुद्धाला कळलं तसे ते धावत आले. अरे अरे, हे काय करतोस? नाही, मी उत्सव करतो. असा उत्सव करायचा नाही. उत्सव तर करायचा, पण असा करायचा नाही. मग कसा करायचा? तो म्हणत पशुहिंसा न करता हा उत्सव कर. लोक जेवण करायचं ना, घाल, पण कधी? जेव्हा जनतेजवळ भरपूर अन्नधान्य असेल, त्यांच्याकडून टॅक्स घेऊन ते लोक रडता कामा नये. त्यांचं मन दुखून तू टॅक्स घेऊ नको. आणि मग अशा टॅक्स मधून लोकांना लोक उत्सव कर. पशुहिंसा करू नको. पशुहिंसा करून जो उत्सव होत होता तो भगवान बुद्धाला मान्य नव्हता आणि तोच सम्राट अशोकालाही मान्य नव्हता. आणि म्हणून त्यानं कायद्यानं सगळ्या पशुवर बंदी आणली. यांना अजिबात कापू नका. ते कापताना त्यांनी काही असे सुस्पष्ट शब्द लिहून ठेवले. कृषी उपयोगी असणाऱ्या पशूंना अजिबात कापता कामा नये. बोला, दूध दुभते देणारे प्रत्येक प्राणी हे अवध असले पाहिजे. अवध, अजिबात त्यांचा वध करता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना त्यात काय म्हणतात की कृषी उपयोगी प्राणी यांचे कत्तलखाने सरकारनं बंद केले पाहिजे. बघा काय नातं आहे सम्राट अशोक, बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं मोठं हे जबरदस्त प्रशासन, जबरदस्त असणारं त्यांचं जे प्रशासन आहे ते जर पाहिलं तर आज आपण प्रचंड हादरून जातो. अभ्यासक हादरतो. अरे अजून तसं चालू आहे. आज जे पावसाळा आल्यावर जे लोक वृक्षारोपण करतात, असं वृक्षारोपण सम्राट अशोक त्या काळात करत होते. ते औषधी झाडं लावत होते, ते आम्रवृक्ष लावत होते, फळबागा लावत होते आणि त्याच्यातून जे उत्पन्न होते, त्याच्यातून ज्या गोष्टी मिळत होत्या त्या सगळ्या जनतेसाठी होत्या. आमराया, पेरू, हा पेरू हे फळ सुद्धा तिकडून इकडे आलं. बाहेरच्या जगात अंगूर तिकडून इकडे आले. आपलं इथलं फळ नाही. आंबाही तसंच आहे. हा काही आपला मूळ नाही, तो परदेशातूनच आपल्या भागात आलेला आहे. हापूस आंबा तर हा दुसरीकडून आलेला आहे. अशा पद्धतीच्या फळबागा आणि औषधाचे बाग त्यांनी सुरू केले. रस्ते बांधणी, जे त्या काळातले रस्ते होते ते आजही रस्ते जसेच्या तसे आहेत आणि तोच रोड आजही चालू आहे. पाटलीपुत्र, ओरिसा, इजिप्त, सिल्क रोडला लागलेला आहे तो. तिथं पुढे जाऊन मिळतो. रोम पर्यंतचा व्यापार. तुमचा व्यापार हा जागतिक स्तरावर होता आणि त्या काळात 1 रुपयाचा जर व्यापार असेल तर भारताचे 40 पैसे होते. म्हणजे 40% जागतिक व्यापारात आपल्या भारताचा बोलबाला होता.
त्या काळी आपण महासत्ता होतो, आर्थिक महासत्ता. आपल्या जनतेचं उत्पन्न त्यावेळेस प्रचंड होतं. त्याला कारण दोन होते. काय कारण होतं? शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही सरकार देत होते. तुम्ही कोणीही शिका, कितीही शिका, ते सगळं दानावर चालत होतं. कशावर चालत होतं? दानावर. आणि ते दान व्यापारी करत असत, व्यापाऱ्याचे संघही करत असे, प्रशासनातले लोकही करत असत. त्यामुळे जनतेला शिक्षणावर अजिबात खर्च करता म्हणजे खर्च करायचं काहीच काम नसेल. पोरग तिथे नेऊन टाकायचं, 21 वर्ष 25 वर्ष शिकलं की मग घरी यायचं. 12 वर्षात ते शिक्षण पूर्ण करेल. अनेक विद्या, अनेक ह्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या जात असत विद्यापीठामध्ये. आणि हे सगळेच्या सगळे विद्यापीठ आणि शाळा, आरोग्य हे सम्राट अशोकानं सुरू केलेल्या बाबी आहे. फक्त एक तक्षशिला जर सोडलं तर ते बुद्धाच्या अगोदरच आहे. तक्षशिला हा बुद्धाच्या अगोदरचा असणारं विद्यापीठ आहे. आता ते तक्षशिला कोण बांधलं, कसं बांधलं, ते तिथपर्यंत राज्य कोणाचं होतं, पंजाब पर्यंत राज्य कोणाचं होतं हे सांगण्याचं हे माझं ठिकाण नाही. परंतु लक्षात घ्या, जे सुमेरियन, असिरियन, इजिप्शियन मध्ये आहे ते तक्षशिलेत आहे. फार मोठा इतिहासामध्ये बऱ्याचशा अशा बाबी आहेत की प्राप्त पुराव्यानुसार लोकांनी तो मांडलाच नाही. इतिहासकाराची प्रत्येक वीट ही काल्पनिकतेवर आधारलेली आहे. आणि ती वीट अशी काढली की ती संपूर्ण इमारत खाली बसून पडते. जशी तुमची लिपी आहे तशी इजिप्शियनांची पण लिपी आहे, ती पण फार प्राचीन आहे तुमच्या या बदलची. तशी सुमेरियन, असिरियन लोकांची किलाक्षरी ही लिपी पण फार प्राचीन आहे. मग या दोन लिप्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. आणि त्या भागात सगळं साहित्य आपल्याला उपलब्ध आहे, त्यांचं सगळं साहित्य उपलब्ध आहे. तुमचं साहित्य फक्त सिंधू आणि मौर्य एवढंच उपलब्ध आहे. आता मधली लिपी आपल्याला सापडली किलारीला, तामिळनाडूमध्ये. आणखी दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आता मागच्या महिन्यात इजिप्तच्या किंग्स ऑफ व्हॅलीमध्ये मौर्यकालीन लिपीतले 18 शिलालेख सापडले. किती? 18. आणि या 18 शिलालेखामध्ये 8 ठिकाणी एकाच व्यक्तीचं नाव आहे कोरलेलं, सिके कोरम. हा तामिळनाडूचा माणूस आहे, व्यापारी. मग हे किती महत्वाचं आहे. म्हणजे आपला संबंध संपूर्ण जगाशी त्या काळात होता. याला हे पुरावे हळूहळू भूगर्भातले आपल्याला बाहेर येत आहेत. पुरातत्व खातं एकाच ठिकाणी काम करत नाही, प्रत्येक देशातलं पुरातत्व खातं काम करतं. सम्राट अशोकाचे 19 स्तूप चायनामध्ये सापडले. तुमच्या भारतात काय शोधतात? 84,000 स्तूप. खोटी गोष्ट आहे. सम्राट अशोकाचे स्तूप हे जगामध्ये सर्वत्र आहे. तुम्ही जागाच शोधून राहिले, जम्बूद्वीपात, भारतात, अफगाणिस्तानात, पाकिस्तानात. नाही नाही नाही, तुम्हाला संपूर्ण जग शोधावं लागेल. पुरातत्व खातं तशा पद्धतीनं प्रयत्न करते. 84,000 स्तूप ज्या ज्या ठिकाणी मानव आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रशासन आहे, त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकानं स्तूप निर्माण करण्यासाठी तिथल्या राजांना सांगितलं. तिथल्या राजांनी ऐकलं आणि त्या काही लोकांची नावं सम्राट अशोकाच्या शिलालेखात आहेत. खुद्द मेसोडोनियाचा राजा अँटिगोनस, सिरिया, टर्की अँटिओकस, मगस, या 5 ग्रीक राजांची नावं. अलेक्झांडर आहे, टॉलमी आहे, फिलाडेल्फस टॉलमी हा इजिप्तचा राजा, अलेक्झांडर दुसरा, असे 5 राजांची नावं आहे की जे 5 राजे सर्वच्या सर्व ग्रीक आहे. आता तुम्ही म्हणाला हे कसं काय शक्य? ग्रीक तर ग्रीसमध्येच असायला पाहिजे, मेसोडोनियाचे ते मूळ निवासी. मग संपूर्ण जगात त्यांचं राज्य कसं? आणि तो अलेक्झांडर आला होता ना, जग जिंकत 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 आला, 35व्या वर्षापर्यंत आला आणि 35व्या वर्षी मरण पावला. ऐकून जाता जाता
पण जे साम्राज्य मिळवलं होतं त्याच्या सेनापतीने ते आपसात वाटून घेतलं. म्हणून या मधल्या संपूर्ण आशियाचे राजे हे ग्रीकच होते. आणि इजिप्तच्या संदर्भातले महत्वाचे बाब तुम्हाला सांगतो. इजिप्तमध्ये फिलाडेल्फस टॉलमी जेव्हा मौर्य काळात होता, म्हणजे अशोकाच्या काळात होता, त्यानंतरच्या प्रत्येक राजानं स्वतःला टॉलमीच म्हणून घेतलं. असे 16 राजे होऊन गेले टॉलमीचे. बोला, एकच टॉलमी नाही. आणि त्यांची शेवटची जी राणी होती ती क्लिओपॅट्रा होती. इतिहास समजून घेताना सम्राट अशोकाचे शिलालेख किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, मला किती बोलता येते सांगायसाठी नाही आलो. मी वयाच्या 9व्या वर्गापासून, म्हणजे सॉरी वयाच्या 9व्या वर्षापासून मी अभ्यासाला लागलो. का लागलो? कारण माझे जे मोठे वडील होते आचार्य दीनबंधू शेगावकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहकारी म्हणून होते. आणि त्यांना 1945 मध्येच समजलं होतं की बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच काळात बौद्ध धम्माचे संपूर्ण त्रिपिटक श्रीलंकेतून बोलावलं. म्हणजे 48 मध्ये माझ्या घरात संपूर्ण त्रिपिटक होतं. आणि ते माझे वडील वाचायचे, समजून सांगायचे. त्यांना भाषा येत होती, लिपी येत होती. आणि त्यांनी आचार्य दीनबंधू शेगावकर यांचे जे लहाने भाऊ होते मध्यम शेगावकर, त्यांचा मी मुलगा, ते त्यांच्या आवडीचे, मी त्या दोघांच्या आवडीचा. त्यामुळे लहानपणापासून या चर्चा व्हायच्या. धम्म त्याच काळात समजून घेतला. पण बौद्धांचा सांस्कृतिक इतिहास हा भाग ज्या लोकांनी, प्रत्येक साहित्यिकाने दुर्लक्षित करून ठेवलेला आहे. सम्राट अशोकाचे जे गुरु होते, राजगुरु, ते होते उपगुप्त, भंते उपगुप्त. लक्षात घ्या, भंते उपगुप्त जर त्यांचा राजगुरु असेल पहिल्यापासून, तर त्यांच्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव नव्हता असं तुम्ही कोण्या तोंडाने म्हणता रे बाबू? अजिबात नाही. ते मथुरेचे होते. मथुरेचे रहिवासी होते, व्यापारी होते ते अगोदर. त्यांचा सुगंधी द्रव्यांचा व्यापार होता. सुगंधी द्रव्य ज्याला आपण काय म्हणतो, अत्तर विकण्याचा त्यांचा धंदा होता. आणि त्यांचा व्यापार जगात चालत होता. अशा त्या व्यापाऱ्याच्या मुलावर तिथली नर्तकी, तिथली नगरवधू ही प्रेम करत होती. तिचं नाव आहे वासव दत्ता. काय नाव आहे? वासव दत्ता. वासव दत्ता 2 होऊन गेल्या. अवंतीची वासव दत्ता हे बुद्धकालीन आहे, पण मथुरेची वासव दत्ता हे मौर्यकालीन आहे. त्यांचं जर कथानक जर आपण वाचलं तर साहित्यिकानं त्या कथानकाकडे पाठ फिरवली. काय लिहिता तुम्ही? दलित काव्य, दलित साहित्य, हिंद दिन लिहिता. तुम्हाला बौद्ध साहित्याची बीज माहित नाही. तुम्ही एक जातक कथा वाचा, तुम्हाला असं वाटेल अरे हा, हे याच्यातलं वर्णन या बालकवीपेक्षा खूप सुंदर आहे. बालकवी फिका पडतो, कालिदास फिका पडतो. कधी वाचणार, केव्हा वाचणार? मी या अमरावतीत यासाठी आलो की माझ्यासारखे अभ्यासक तुम्ही, तुमच्यापैकी एक जरी झाला तर मी इतक्या वेळ जो उभा जो कसा खोडून सांगून राहिलो याचा काहीतरी फायदा मला झाला पाहिजे. अरे बस झालं, दलितत्व मांडणं बस झालं, बौद्धत्व मांडा. माझ्या बापानं बौद्ध